नमस्कार मंडळी. आयुष्याच्या रहाट गाडग्यात हरवलेलं बालपणीचं निरागस हसू तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा फुलवण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, उद्या आहे 14 नोव्हेंबर, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस, जो आपण बालदिन म्हणून साजरा करतो. तर या बालदिनाच्या निमित्तानं लहान मुलांचे लाडके असे सोनी ये चॅनलवरचे हनी आणि बनी आज हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की सोनी ये आता मराठीत सुद्धा प्रसारित होतं. त्यामुळे आपल्या खुसखुशीत विनोदांनी लहान मुलांना खळखळून हसवणारे हनी आणि बनी आता सबंध महाराष्ट्रातील लहान मुलांचे खास मित्र बनलेले आहेत. त्यामुळे आपल्या लहान दोस्तांच्या या खास मित्रांचं हास्याच्या या मंचावर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत. तुम्हा दोघांनाही मी बसून घेण्याची विनंती करते. थँक्यू सो मच हनी बनी. थँक्यू. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लहान मुलांना दम देणाऱ्या आणि मोठ्यांना दम लागेपर्यंत हसवणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे मंचावरच्या कसदार पंचेसना तेवढीच दमदार दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ आणि मिश्किल प्रसाद ओक. मंडळी, चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे एक सॉलिड ऑफर घेऊन आलाय हास्य जत्रेच्या विनोदिनीकडे, अर्थात सुहास परांजपेकडे. बघूया ती ऑफर काय. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. ए इकडे 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 माझ्या समोर आहे. त्यासाठी समीर चौगुले लागतो. वॉच मी. कॅरी ऑन. असं ठीक आहे. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू धोका दे गो मैना, शालू धोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, शालू धोका दे गो मैना. हे जे मी इथं केलं ते तुला जमणार आहे वासा? हे बघ, मला जर तोंडांना दारावरची बेल वाजवता नाही ना आली तर हडकर वाजवेल. आणि मी इथं ते काय केलं हे जर तुला जमलं नाही तर हडकर करून दाखवणार. मला शिकवतोय वासाला. हे बघ, सिनियर लोकांना नाडायचं नाही. तू जेव्हा ऍक्टिंग चालू केलीस ना तेव्हा माझं कपड्याचं दुकान होतं. काय नाही, तुम्हाला नाही कालायचा वासाड्या नुका पुरा. ए हडकर, बेल वाजव. अरे वासाड्या आधी बटन तर दाबू दे. वाजव. परत एकदा, परत एकदा. आले आले आले. कोण आहे? मी एकटाच आहे. या. नमस्कार मॅडम. हे? आत येऊ? यात बोला, काय काम आहे? मी तुमच्यासाठी ऑफर घेऊन आलोय. काही समजलं नाही, मला कुठलीही ऑफर नकोय, मला काहीही नकोय. असं मुळात सेल्समनला पाठवला कुणी? खालती वॉचमन नाहीये का? वॉचमन इकडे. काय? हो, सेल्समन नाहीये मी. मग? मी पिक्चरची ऑफर देण्यासाठी तुमच्या घरी आलेलं. काय समजलं? पिक्चरची ऑफर? पिक्चरची. माझ्यासाठी? हो. उभे का तुम्ही?
तुम्ही या ना, बसा ना, असू द्या, बसा, असू प्लीज द्या, प्लीज बसा. असू द्या. हा, बोला. मी मोरे. मी परांजपे. चला मग लग्न करूया. काय भिंडो का तुम्ही? काय? अक्कल आहे तुम्हाला? काय बोलता? उठा, निघा. अहो, चला, ऐका. निघा. अहो, निघा ऐका, इथं. ऐकून तर घ्या, लगेच भडकू, ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचंय तुमचं? चला मग लग्न करूया. पुन्हा फालतू किती नाही, नाही, ऐका. अहो, हे माझ्या पिक्चरचं नाव आहे का नाही? पिक्चरचं नाव आहे आणि त्याची ऑफर देण्यासाठी मी तुमच्या घरी आलोय. काय समजले? अच्छा, हे पिक्चरचं नाव आहे का? Yes, yes. नाही, मला वाटलं असं डायरेक्ट काय विचारते ना, टेन्शन आलं मला. मोरे, तुम्ही उभे का? या ना, बसा. बसा 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 प्लीज. थँक्यू व्हेरी मच. मुलात कसं मी पहिल्यांदाच सिनेमा बनवतोय हा. आणि प्रथमच मी डिरेक्टली डुबू पण करतोय गाणं. डिरेक्टली डुबू. मोरे, डिरेक्टर डुबू नसतो हो, मग? डेब्यू असतं. अच्छा, होय का? तुम्हाला कळलंय ना? हा. मग मला काय हरकत हा. नाही. कसं आहे, सिनेमात ना हिरोईनचं कास्टिंग बाकी हा. आहे, तर मी तुम्हाला विनंती करायला आलोय की तुम्ही पिक्चर मध्ये हिरोईनचा रोल कराल काय? काय नाही तर नाही सांगा ना. नाही, मोरे. नाही, काय झालं? म्हणजे मी हिरोईन, हो हो लीड ऍक्टर असतो ना मी, येस येस. महत्वाचं कॅरेक्टर. हो हो, म्हणजे कसं आहे, मुलात कसं मध्ये काय, हिरोईन साठी 4-5 फोटो माझ्याकडे आले हो होते. का? तर ते फोटो होता पहिला एक, तो काय आहे ते प्राजक्ता मालिका फाली कोण आहे ते? प्राजक्ता हा, ते प्राजक्ता माली. ओके. दुसरी ती काय म्हणतात ती, तामनकर का भीमनकर कोण आहे, नाव काय तिचं? सई तामण. हा, सई तामणकर. आणि तुमचा एक फोटो होता, त्यातल्या त्यात म्हणजे काय अट्रॅक्टिव्ह फोटो मला तुमचा दिसला, म्हणून मी तुम्हाला विचारायला. काय समजलं? म्हणजे सई तामणकरच्या ऐवजी मला कास्ट केलं तुम्ही सिनेमासाठी? ते काय आता त्यांच्याकडनं काही जुजबी मिळण्याची काही शक्यता नाही आणि तुमच्याकडनं ती दाट शक्यता आहे. काय ऐकून बसा. ऐका, म्हणजे कसं आहे, मुलात आमचं कास्टिंग जवळजवळ मी पूर्ण केलेलं आहे, जवळजवळ. अच्छा. फक्त हिरोईनचं कास्टिंग म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो की अच्छा. तुम्ही कराल काय? नाही, फिल्म तर करायला मला काही हरकत होय नाही, ना, हा. पण हिरो म्हणून कुणाला कास्ट केलं? या त्याच्यासाठी पण माझ्याकडे 4-5 फोटो आले होते. हो का? हो, म्हणजे कास्टिंग डिरेक्टरनी माझ्या समोर ठेवले होते. तो काय आहे ते रुबाबदार, काय प्रसाद ओक काय म्हणतात? प्रसाद हा, ओक? प्रसाद ओकचा एक फोटो होता आणि मकर नानासपुरे नावाचं कोणतरी आहे. मक्या? हा हा हा, तो- मकर नानासपुरेचा एक अच्छा, फोटो होता हा. आणि बाबा ढोलकी वाजवतात. अच्छा अच्छा, महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये आहे हा, तो. वाजवता झोपतात ना, ते म्हटलं इथं बघूया करिअर झाला. ओ. आता त्या सगळ्या फोटोमध्ये ना मला एक ना आकर्षक फोटो त्याच्यात दिसला. हो, कुणाचा? चिपळूणचा मादक गडी प्रभाकर मोरे. काय त्याचं मी कास्टिंग केलेलं हिरो म्हणून. काय समजले? चिपळूणचा मादक गडी प्रभाकर मोरे. हो. मादक गडी. नाही हो आठवत मला. तुमच्या नात्यात आहे का कोणी? नात्यात नाही हो, मीच आहे ता. ओ, उठा. मीच आहे. मोरे, तुम्हाला असं वाटतं तुम्ही हिरोचं काम करू शकाल? What? मला जमणार नाही हिरोचं हा. काम. त्याच्यात काय कठीण आहे हिरोचं काम? अरे सगळे स्टाईल मला येतात ना. हो. बघायचे तुम्हाला? हा. शालू. कोण आहे हा? अच्छा है शालू, तुम अच्छा है. अच्छा है. जगदीप. अबा, नाना पाठी करा. जगदीप काय काहीतरी बोलतं ना, असं थोडी असतं काय. शालू, जिसके घर शीशे के होते हैं वो दूसरों को घरों के ऊपर पत्थर फेंका नहीं करते. काय समजले? प्रदीप कुमार. राजकुमार आहे का नाही? Oh, sorry. म्हणजे वेगळा आहे राजकुमार, ओरिजिनल कमी आहे. नाही, पण त्याच्यात कसं आहे काय? ना, तुम्ही हिरो मटेरियल वाटत नाही आहात. वाटत नाही ना. कमाल झाली. तुम्हाला सांगतो, जर मेकअप म्हणजे मला जर चांगला मेकअप केला ना तर मी राजहंसासारखा दिसतो का नाही? नाही, ते सगळं असतं तरी तुम्ही हिरो म्हणजे पटत नाहीये मला. पटत नाही? नाही. तुम्हाला तरी पटते का तुम्ही हिरोईन आहे म्हणून? मग मी हिरो पटत नाही. ठीक आहे, तुम्ही करा, मी अहो, नाही, ऐका ना, मोरे. काय मोरे आहे का? चिडू नका. चिडू नका. बरं, मला सांगा ना, आणखीन
काय पुढे काय आणखी म्हणजे हिरो हिरोईन फायनल. हा. व्हिलनच्या रोलसाठी मी समीर चौगुलेला घेतो का नाही, काय समजली? बस. समीर चौगुले व्हिलन हे जर तुमचं वाक्य असेल ना मोरे, हा. तर ह्या क्षणी हा सिनेमा मी डन केलाय. My God, काय सांगताय काय? वाह, 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 व्हेरी गुड. नाही, लोकांना कळू दे काय? कशा कॅरेक्टरचा माणूस आहे तो. Good. इथे असं बसलेलं असं ना, मी नाही त्यातला वगैरे असं तसं नाही, असा त्याच्या चेहऱ्यावर तसा पडदा आहे तो काढायचा मला ओढून. वा, very good. नाही, विलन असंच पाहिजे त्याला आणि प्रेक्षकांना. बरोबर. पर ते सगळं राहू दे. हा. मला सांगा तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी, सरबत? आता विचारता वय? नाही कसं आहे ना, जोपर्यंत सिनेमा डन होत नाही तोपर्यंत मी कुणालाच काही विचारत नाही चहा कॉफी. अच्छा बरोबर. नाही, सिनेमा डन झाला नाही तर सगळं फुकट जातं ना. हा. बरं सांगा ना तुम्ही चहा कॉफी सरबत काय घ्याल? मी लिंबू सरबत येईल काय? ओके, बस. एक मिनिट थांबा. थांबा. काय आहे येताना फक्त काय आहे, थंड पाण्यात थोडीशी साखर आणि मीठ टाकून आणा. लिंबू मी घेऊन आलेलो हे बघा. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे काय? थांबा. काय? लगेच निघाली लिंबू सरबत बनवायला? म्हणजे? ही तर परवानगी काढायला नको, आधीच लावायला लागेल ना. थांबा जरा 2 मिनिटं. तर बाय माझ्या आईशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे आणि तू बोलणं घ्यायला राजीस असं म्हणणं खरं आहे. बाय माझ्या तर बाय माझ्या आईशी ह्या मॅडमनी, नाव काय तुमचं? सुहू. सुहू मॅडमनी आज लिंबाचा ज्यूस बनवण्याचा घाट घातलेला आहे, तर तू त्याला मान्यता द्यायला तयार असं म्हणणं खरं आहे. बाय माझ्या आईशी. मागं पुढे करू नको, असेल तर समोर बोल. बाय माझ्या आईशी तर मान्य आहे. पाणी घेऊन या, थंड पाणी घेऊन या. तर बाय माझ्या आईशी हा जो लिंबू सरबत बनवायला गेलेला आहे, तर हा लिंबू सरबत आज जगात 1 नंबरचा होईल असं तुम्हाला हिला आश्वासन देते. बाय माझ्या बाय ना नको. सगळीकडे लिंबू आणतो रे तू. करणीला पण लिंबू, सरबताला पण लिंबू. काय कलिंगड घेऊन येऊ? कलिंगड उलटा बोलतो. हो सर, हो काय चाललंय हा? एक तर आमच्या स्किट मध्ये नाही आहे. आमचं दोघांचं बरंच चाललंय ना स्किट का नाही म्हणा, सांगा ना. मध्ये मध्ये येऊन का मला मारतोय? मध्ये लिंबू कशाला आणतो रे तू? तसं नवं कशाला आणतो रे लिंबू? ऐका ना, याच्या पुढे तुम्हाला सांगतो, लिंबू ना मी अजिबात आणणार नाही. फेकून देतो हवा तर. कोण द्या? देतो हा बघा, फेकून द्यायला. तो मारतोय तुम्हाला, बोला काहीतरी त्याला. नाही इकडे बसा. काय? तो आपल्या पिक्चरचा फाईट मास्टर आहे. ते काय झालं, त्याला तो डेमो तिकडे आठवला ना, त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तो इकडे आलेला हो का? आहे. चौगुले आहे ना व्हिलन, हा. त्याला असा ऐरणी भाषेत असा कुदवायचा असा तो म्हणतोय. काय ओके, ओके. किती असू फसाडतो. दे ना. आता जर लिंबू आणला ना नाही. तर मग तुला लिंबू सर पाय पडतो, पाय म्हणजे हा. परत नाही देवाशे पण आणणार नाही. ते असं सगळं आहे का नाही? ओके. बरं, मी सिनेमा करायला रेडीच आहे, पण काही गोष्टी क्लिअर करून घेऊया ना बरं ना, आपण. काय आहे? म्हणजे कसं आहे, डेट्स, पेमेंट. अच्छा डेट तुम्हाला मी कळवतो. ओके. पण पेमेंट ना तुम्ही जे द्याल ते मी घ्यायला तयार आहे. काय समज? तुम्ही द्याल ते म्हणजे तुम्ही सिनेमा करताय ना, म्हणजे तुम्ही मला पेमेंट द्यायचंय, मी तुम्हाला नाही. ओ मॅडम, मी डायरेक्टर मी मेन ऍक्टर आहे ना, मी थोडीच प्रोड्युसर आहे. मग प्रोड्युसर कोण आहे? तुम्ही. मी? हा, मग कसं? कसं म्हणजे? अहो बाहेर केवढी चर्चा आहे तुमच्या नावाची. कशाला? तुम्हाला ओसी मिळाली आहे, काही दिवसात तुम्हाला घर मिळणार आहे, तर तुम्ही विकणार आहात आणि सिनेमा प्रोड्यूस करणार आहात. ओ माझ्याकडे जर प्रोड्युसर असता तर मी सई तामणकरला पिक्चर मध्ये नसती काय घेतली. मला सांगा मोरे, हा, या फालतूच्या अफवा पसरवताय कोण आहे? कोण म्हणजे? हा समीर चौगुले. सम्या! क्या बात है, बंपर परफॉर्मन्स, सुपर हिट. आज तुम्ही फुल फॉर्मात होता. क्या बात. टाळ्या. सई. आज चिपळूणच्या मादक गड्याला जुजबी दिलीच पाहिजे असं वाटतं मला.
प्रभाकरदा, जेव्हापासून तुम्ही स्टेजवरती पाऊल ठेवलं तेव्हापासून स्किट इथे गेलं आणि तुम्ही ते नेऊन ठेवलं तिथे. खूप मजा आली. सुहास, ती एक्साइटमेंटची रिॲक्शन वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत. दोघांनी आज धुमाकूळ घातलात. चक्कीत जाळ परफॉर्मन्स. प्रसाद दा. आउटस्टैंडिंग मोरे, सुहास, वंडरफुल. तुम्हारा ये परफॉर्मेंस देखकर सिर्फ एक बात पूछता हूं. तुम्हारा ये परफॉर्मेंस देखकर सिर्फ एक बात पूछता हूं. माझ्याकडे पण एक कॉन्सेप्ट आहे. सुहास, प्रोड्यूस करतेस का फिल्म? सुपर. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आज त्याच्या कर्मभूमीवरच म्हणजे शूटिंग लोकेशनवरच अपमानाला सामोरं जाणार आहे आणि त्याचा अपमान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि चिपळूणचा शत्रुघ्न सिन्हा, ओंकार भोजने. बघूया तिथे काय धमाल घडतेय. थँक्यू. हॅलो सर. हॅलो सई मॅम. मॅडम, आज मी प्रचंड खुश आहे. मी एक फिल्म करतोय. बिग बजेट फिल्म आहे आणि माझा रोलही चांगला आहे. मुंबईतल्या का खूप मोठ्या कंपनीचा मी चेअरमॅन आहे. म्हणजे काल त्यांचा फोन आला, आज सेटवरती आलो आणि आता लगेच मला सायनिंग अमाऊंट सुद्धा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे मी माझ्यासाठी आज बॉय पण ठेवलाय. म्हणजे त्याचं काय झालं की मला माझ्या चिपळूणच्या नातेवाईकांचा फोन आला. ते म्हणाले की अरे ऐक ना, एक गरजू मुलगा आहे, त्याला तुझ्यासोबत ठेव, म्हणजे त्याचं पण करिअर होईल आणि तुझं पण जरा बरं होईल. म्हणजे ठीक आहे, पाठवून द्या. उद्या शूटिंग आहे तर लोकेशनवर पाठवा. 300 रुपये पर डे देईन मी. म्हटलं 300 रुपये पर डे. इट्स ओके. तो आता येईलच 2 मिनिटात. कुठल्याही क्षणी येईलच. या पत्ता पत्ता या. शो येऊ नका. गौरव मोरे. येस येस येस. हॅलो हॅलो सर. माय सेल्फ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणा नाना. डायरेक्टर सर तुम्ही ना? नाही मग गौरव मोरे. काय? अरे काय झालं? चाललं माझ्यावर विश्वास नाही आहे. म्हणजे मी गौरव मोरेला माझ्या डॉलन बघतोय. डॉलन बघतो म्हणजे नको. गौरव मोरे. हा. मी ओंकार भोजने. तू चिपळूण. हा, मला तुमचे नातेवाईक नव्हते श्रवण चव्हाण, त्यांनी पाठवला नाही आहे. अच्छा, म्हणजे तुला श्रवणनी पाठवलाय काय? तुला माझा बॉय म्हणून पाठवलाय काय? होय होय. अच्छा अच्छा. ओंकार भोजने तुमचा बॉय. एक मिनिट. तुमचा बॉय असं करू नको. फक्त बॉय म्हण. फक्त बॉय म्हण. होय होय. पण एवढे टकाटक कपडे घालून आलाय त्याच. मग म्हणजे तुमच्या बरोबर राहायचं म्हणजे एवढा टापटीप राहायला नको. नको का? अरे मी स्वतः असं राहत नाही. तू असं राहू नये. कपड्यांवरती एवढा खर्च नाही करायचा रे. नाही खर्च नाही केलेले आहेत. मग मागतलेले आहेत. मागितलेले मागून आणलेले आहेत. हा कोट आहे तर रुपये झाडवेन दिला. ही बुट आहेत ती मानस संसारेन दिला. अच्छा. आणि कंठ लंगोट गेला. तो नाहीये. इथे जरा शब्द जरा जपून वापरा. इथं शब्द जपून वापरा. हे तुम्ही सांगता वाय. समजला. नाही पण मोऱ्यानू मला आहे ना, मला कामावर ठेवा. ठीक आहे, तुला ठेवलाय मी कामावर. 300 रुपये पर डे पण तुला मी दिलेला आहे. घरी नको जाऊ, थांब ना. किती? 300 रुपये पर डे. मरतो का काय मी? चालेल ठेवा मला कापड. कामावर ठेवा मला. हा चालेल. पण हे बघा, उद्यापासून असे कपडे घालून येऊ नका. उद्यापासून मी आता राहू दे. आता आणले तर राहू दे ना. राहू दे. राहू दे. बने यार बने. हा सगळ्यांना तयार कर पटकन. चल. हा मॅडमना तयार कर. हो आले मी सरांना. हो आले. हाय सर. हाय सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. प्लीज बसा ना सर. प्लीज बसा ना. बसू. हा सर. हे तुमचं स्क्रिप्ट सर. माझा. हा सर. एक्सक्यूज मी. हा स्पॉट. सरांना चहा कॉफी काय पाहिजे बघ. मी पटकन आले. एक्सक्यूज मी मॅम. येस. आय एम
गौरव मोरे. हा गौरव मोरे. सर हा तुमचा बॉय आहे. छान इंग्लिश बोलतो हा सर. नाही माय सेल्फ गौरव मोरे. आय एम ऍक्टर. सर तुमच्या बॉयला सांगा माझ्यासोबत मस्करी करू नका, मी खूप मारते सर. हो ताईनू तर खरं सांगतायत. हा. तच गौरव मोरे आहेत, मी त्यांचा बॉय आहे. तुम्ही प्रँक करताय ना सर माझ्यावर, मला फसवताय ना सर तुम्ही. अरे नाही, आम्ही खरं सांगतोय, मी खरंच ऍक्टर आहे. काय लागतं हसायला? या माणसाचं ना कशात पण कॉमेडी करतो यार. इथं पण कॉमेडी. मग काय ती हसते उगाच असते. आमच्या काही ना एक माणूस ह्याची कॉमेडी बघता बघता हसला. कॉमेडी बघता बघता हसलं म्हणजे हसणारच ना. नाही पण तुमची कॉमेडी निराली आहे. मी याला कॉमेडी करणार बेकार. सर ऍक्च्युली ना हे ना आईन्स्टाईन सारखं झालं सर. कोणाच्या आईन ताई सारखं. सर आईन्स्टाईन सारखं झालं. म्हणजे कसं आहे ना, एक दिवस आईन्स्टाईन ड्रायव्हरला आईन्स्टाईन बनवतो आणि स्वतः ड्रायव्हर म्हणून गाडी चालवायला लागतो. लोक ओळखतात ना, आता चेहऱ्यावरून तर ओळखणार ना सर. आता चेहऱ्यावरूनच नॉन ऍक्टर वाटतोय सर. कोण? पण सर तुम्ही यू लुक लाईक अ जेंटलमॅन सर. कमाल चेअरमॅन दिसताय सर. हा रोल ऐका ना, अरे तो नाहीये, मी गौरव मोरे, तो गौरव मोरे नाहीये. हा गौरव मोरे नसेल तर हाच गौरव मोरे हवा, कारण हाच गौरव मोरे अपेक्षित आहे आम्हाला. सर तुम्ही करेक्ट रोल मध्ये आहात सर. तुम्ही निघा प्लीज, तुम्ही निघा. अरे काय निघा, मला काल रितसर फोन आलाय, मला सांगितलं तुम्ही सेटवर या, तुम्हाला आम्ही लगेच सायनिंग अमाऊंट देतो. निघा. काय निघा? ऐका ना, असं करू नका. काय आहे, तुम्ही त्यांना काम दिलं नाही ना तर ते मला कामावर ठेवणार नाहीत. मला रोज 300 रुपये देणार आहेत. तर माझ्या 300 रुपये. हो सर, तुम्ही हिरो केला ना सर, तुम्ही लाखोंमध्ये पैसे घ्याल, कळतंय का सर. आणि याला हकलवलं आणि तुम्हाला काम दिलं तर काही प्रॉब्लेम आहे का सर? मला म्हणजे तुम्ही मला हिरो बनवता बाय? हो सर. लाख रुपये देणार आहो? हो सर. मग हकलवा त्याला. प्लीज 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 निघा, प्लीज डिस्टर्ब नका प्लीज. एक मिनिट. हकलावा म्हणजे मी त्या केशवला फोन करेल. कॉमेडी इथं पण कॉमेडी. श्रवण चव्हाण त्याचं नाव आहे. मग केशव त्याचा शेजारी. अच्छा शेजारी आहे म्हणून तुम्हाला आठवलं ना. नाही ना, मी त्याला नाव सांगायला फोन करून तुला. हा कोण? श्रवण चव्हाण. लगेच विसरला. मग आता मी हिरो होणार म्हटलं, मी असल्या सगळ्यांना विसरणार आहे. ह्याला तुम्ही ऍक्टर बनवलाय? हो. अरे याला काय येतं, हा बॉय म्हणून इथं आलाय. ते जाऊ दे, पण ते करेक्ट. क्या बात आहे सर, तुम्ही गॉगलवर कसले दिसताय सर. सर कमाल, तुम्ही करेक्ट कास्टिंग मध्ये बसला सर. हेच हवं होतं सर. तुम्ही निघा ना. एक मिनिट. हा चेअरमॅन. सर हे कॉपी करताय. कॉपी नाही करत. हा चेअरमॅन. उद्या मीटिंग आहे. हा चेअरमॅन. असा चेअरमॅन आम्हाला हवा होता. तुम्ही एक मिनिट. नाही यार, अरे मी गेली 10-12 वर्ष स्ट्रगल करतो यार. मी ऍक्टर आहे. मी 45 एकांकिका केल्या, त्याच्यापैकी 40 एकांकिका मधला मी फर्स्ट प्राइज विनर आहे. हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वाचा विनर आहे यार मी. काय तुम्ही पण हसले हो? हसले म्हणजे चाललंय, तुम्ही डिस्टर्ब करताय. तुम्ही निघा प्लीज. अरे मी डिस्टर्ब. एक मिनिट, याला अभिनयातला तरी येतो का विचारा त्याला. यार ठीक आहे, तुम्ही दोघांनी ऑडिशन द्या. चला. काय द्या? दोघांनी ऑडिशन द्या. अरे मी ऑलरेडी ऑडिशन देऊन सिलेक्ट झालोय, मी कशाला ऑडिशन देऊ? ऑडिशन देणार की बाहेर जाणार? देतो ऑडिशन. हे तुमचं स्क्रिप्ट सर. हे तुमचं स्क्रिप्ट सर. हे घे, झाला पाठ. ओके. एक मिनिट परत दे. पहिलं वाक्य राहिले. काय माणूस आहे सर. तुम्ही प्लीज एकदा वाचून घ्या आणि तुम्ही छान कराल सर. हे घ्या. चला ऍक्शन बोला. ऍक्शन. ही मुंबई नगरी. ह्या मुंबई नगरीतून सोन्याचा धूर निघतो आणि तो धूर मला माझ्या नसात, माझ्या श्वासात मला साठवून ठेवायचा आहे. मी अनिल राजपूत, स्मार्ट इंटेलिजंट बिझनेसमॅन. कळलं का रे? याला म्हणतात ऍक्टिंग. त्यांचं व्हायचं अजून जरा कर. थांबा. सर प्लीज आता तुम्ही करा सर प्लीज. नाही म्हणजे हिरो व्हायचं असेल तर एवढा करावं लागेल? हो सर. हा एवढा पाठ करून बोलावं लागेल? येस सर. मग हिरोचा रोल त्याला द्यासा, मला हाक. नो सर, असं नका करू सर प्लीज. तुम्हाला माहित नाही सर तुम्ही काय करू शकता सर. तुमच्या आतला आवाज ओळखा सर.
तुम्ही करू शकता सर. मला हरायची सवय नाही. सर माझा शब्द खाली पाडू नका सर, प्लीज एकदा. सर तुम्ही करू शकता सर. येस सर, येस, यू कॅन डू इट सर. या येस सर, येस सर, येस. मीच तो अनिल राजपूत. अनिल राजपूत, बुद्धिवान, कुलवंत. अरे माझ्या सारा कोण नाही. अरे कोण आला रे, कोण आला? सह्याद्रीचा वाघ आला. अरे कोण आला रे, कोण आला? कोकणातला वाघ आला. अरे मीच तो अनिल राजपूत. अरे ज्याच्या त्याच्या नावावर, अरे ज्याच्या त्याच्या तोंडावर माझा डंका ना असल्याची मी केली लंका. हा 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 हा. क्या बात है सर. सर काय केलंय सर, तुम्हाला माहित नाही सर तुम्ही आता काय केलं. मोठं परफॉर्मन्स सर. ये बात सर, हेच हवं होतं सर. ये बात. काय केलंय? मीच कोणता बिझनेसमॅन असं बोलेल मीच तो म्हणून? हे जे त्याने केलं ना ते तुमच्या डायरेक्टरला दाखवा, मग त्याला कळेल काय चाललंय ते. आमच्या डायरेक्टर सरांना हेच आवडतं. प्लीज जा. कोण आहे तुमचा डायरेक्टर? समीर चौघुले. कोण? समीर चौघुले. तो आवाज की दुनियावाला समीर चौगुले? होय. जो विशाखा सुभेदारच्या जीवावर स्किट करतो तो समीर चौगुले? होय. जो कॉलेज मधले किस्से इथे मनोरंजनाचे कार्यक्रम म्हणून खपवतो तो समीर चौगुले? होय. एकदा सांगितलेलं कळत नाही. जा ना बाबा, त्यांना हेच आवडतं. प्लीज निघा. एक मिनिट जाना काय ह्या सिनेमामध्ये नाही, सिनेमामध्ये डान्स पण आहे, कळलं? याला तो डान्स मी फिल्टर पडा डान्स के दिवाण्याचा नंबर 1 विजेता आहे, कळलं? चला डान्स करून दाखवा. नाही करू दे. त्याला आता करून देच. त्याला आता तोंडावर पाडायची इच्छा आहे तर आपण तरी काय करू शकत नाही. ए नाचे नाच. एक मिनिट, नाचा बोल नका, मारून खापकाने काच. तुला काय नाचा वाटलो का रे? ही झडपायत ना, झडपताना आग लाव. मी म्हटला नाचे नाच. मस्त मस्त. दाखवतो तुला आता. हे दादूस जरा वाजव रे. अरे प्लीज कर कर ना, कर आता. सर स्वतःतला ताल ओळखा सर. नाही सर, ताल सर, ताल ओळखा सर. तुम्ही करू शकता आणि याची जिरवा सर. तुम्ही कमाल नाचाल. मला कॉन्फिडन्स आहे सर. तुम्ही नाचा. ये बात सर. कमाल. वाजवा रे. गण्या धाव रे मला पाव रे. गण्या धाव रे मला पाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे. तू दर्शन आम्हाला गाव रे. सर तुमची मी फॅन झाले सर. सर सर तुम्ही मला हा डान्स शिकवाल? एक मिनिट, ह्याच्यात काय शिकण्यासारखं? ह्याच्यात काय शिकण्यासारखं आहे? नाही एवढा सोपा नाही. सोपा नाही ते. मी खूप ऐकून घेतलं. प्लीज तुम्ही आता इथून निघा. मी अजिबात जाणार नाही. प्रोड्युसरला बोलवा. कोण आहे प्रोड्युसर? बोला प्रोड्युसरला. अरे प्रसाद खांडेकर. झालं, सगळंच संपलं. प्लीज याला हकलं वाजव. नाही कल्लय त्या भाषेत. चल निघ. अरे, निदान बाय बी सगळा बाहेर येतं. तुझी काय आवली. निघ इथून. व्हॉट अ ब्रिलियंट कॉन्सेप्ट आणि अर्थातच एक्झिक्युशन. क्या बात आहे. आम्हाला लय भारी आवडला हा परफॉर्मन्स. मस्त. बघा हास्य रसिक काय म्हणतायत. सई सुसाट परफॉर्मन्स होता. ओंकार मला ते शिकायचंय. मला जेन्युइनली ते शिकायचंय. ते खूप कमाल होतं.
आणि तू नेहमीच छान परफॉर्म करतोस, आजही छान परफॉर्म केलंस. गौऱ्या मस्त. वने, हा लुक खऱ्या आयुष्यात ट्राय करायला हरकत नाहीये. छान दिसतेस. येस. लुकिंग व्हेरी नाईस. मस्त कॉन्सेप्ट होती, सुंदर सादरीकरण. असेच छान छान परफॉर्मन्सेस करत राहा. मंडळी, विनोदाची नेमकी जाण असणारी नम्रता संभेराव तिच्या एका जिवलग नातेवाईकाला घेऊन 25ची खाण असणाऱ्या प्रसाद खांडेकरांच्या क्लिनिकमध्ये गेली आहे. बघूया तिकडे काय धमाल होतीये. डॉक्टर, डॉक्टर, प्लीज प्लीज समवन कॉल डॉक्टर प्लीज. आलो आलो, एक मिनिट. आलो आलो आलो. मॅडम काय झालं, काय झालं? शांत व्हा. काय झालं? डॉक्टर. हा बोला. डॉक्टर. हा बोला. तुम्ही जनावरांचे डॉक्टर आहात का? हा. थँक्यू सो मच. इट्स ओके. Thank बोला you. बोला. Thank you काय so झालं much. बोला तर ते. ओ ओ ओ ओ मॅडम काय करताय? तुम्हाला तुम्हाला पुढची 15 मिनिट तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवावा लागेल. हो म्हणा, हो म्हणा, हो 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 म्हणा आधी. हो हो हे काढा तो बोलेल. हो 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 हा, हो आता माझ्यासोबत. हा. हो 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 हा. मॅडम. माझ्या जम्बूला अटॅक आलाय. हो हो पण हे खाली करा, हे खाली करा. माझ्या जम्बूला वाचवा, त्याला अटॅक आलाय. हो पण हे बाजूला करा, नाहीतर मला अटॅक येईल. विनोद करायची वेळ आहे ही. विनोद करायची वेळ आहे का ही? हीच वेळ आहे. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. खूप आवड बाय. नाही सॉरी आग लागो त्या प्रमोशनला. सॉरी मरू ते प्रमोशन. आता महत्वाचं काय, माझा जम्बो त्याला हार्ट अटॅक आला. हो. त्याला प्लीज वाचवा, ऐका ते. प्लीज वाचवा. हो हे बघा, मी वाचवणार, माझी जबाबदारी आहे. पण कोण जम्बो, कुत्रा, मांजर, डुक्कर कोण आहे त्याला घेऊन येत तर मी वाचवे ना त्याला. मी वाचवतो थांबा. अरे हे घ्या, हे घ्या. थांबा, आधी चेक तर करूया गेलाय का. आधीच अग्नी देत आहे. माचीस दिलात म्हणून म्हटलं मी. त्यातच जम्बो आहे. हा ते जम्बो आहे त्याच्यात. जम्बो ह्याच्यात आहे. वाचवा माझ्या जम्बोला, मला टेन्शन आलं. मॅडम आतमध्ये मुंगळा आहे. तो जम्बो आहे. जम्बोला वाचवा ना प्लीज. प्लीज ह्या मुंगळ्याला अटॅक आलाय. जम्बो बोला. जम्बो बोला. ह्याला अटॅक आलाय. ह्याला हार्ट अटॅक आलाय. प्लीज त्याच्यावर आणि मी याच्यावर उपचार करायचे. तुम्ही वेळ का घालवताय बोलण्यात? प्लीज तुम्ही लवकर त्याचा ECG वगैरे चेक करा. काही ब्लॉकेजेस असतील तर प्लीज लवकर चेक करून घ्या प्लीज. टेन्शन आलंय मला. म्हणजे ह्या मुंगळ्याच्या हृदयातल्या वेनमधला ब्लॉकेज काढू. त्याच्यातलं ब्लॉकेज काढू. काढा ना प्लीज. प्लीज मी तुमच्या पाया पडते. वाचवा त्याला. तो घरातला कर्ता पुरुष आहे. 2 लहान मुलं आहेत त्याची. एकाला तर अजून चुन्यातला आणि साखरेतला फरक पण कळत नाही. हो प्लीज वाचवा हो त्याला. वाचवा ना. मी स्वतःला गोळ्या खाली. नाही मी हे करतो काहीतरी करतो. खरं काहीतरी. कुठला साखर कारखान्यात सापडला नाही. मी त्याला गेले वर्षभर मी पाळतेय त्याला. याला माझ्या सोबत राहतो गेले 1 वर्षभर. आम्ही दोघं सकाळी उठून योगासनं करतो. हा मुंगळा योगासनं करतो. हो आम्ही असं योगासनं करतो. आज आला नाही म्हणून मी बघायला गेले तर हा असा पेटीमध्ये असं पडला होता. पेटी. या मुंगळ्याने ऐक असं केलं. प्लीज तुम्ही त्याला चेक करता. मी एक काम करतो. काम करायची वेळ आहे का आता ही? आता उपचार करायची वेळ आहे की नाही? मग उपचार करा. नाही तसं नाही, आपण नॉर्मल बोलतो ना. मी एक काम करतो, त्याच्यातलं आहे ते नाही, ते काम नाहीये. मी ह्याच्यावर मी उपचार करतो. पटकन करा तुम्ही. करू मी कधीच नाही केलंय याच्यावर. प्लीज करा. तर मी करतो. मी एक काम करतो. मी याचे हार्टबीट चेक करतो. कसं करायचंय म्हणजे करतोय तुम्ही. मी करतोय. करा लवकर करा. ऐक मम्मी टेन्शन आलं मला. ऐक याचं हृदय कुठे असतं? म्हणजे तुम्हाला माहित नाही? तुम्ही डॉक्टर ऐका ना माझं ऐका तर. मला पूर्ण वाक्य करू दे. याचं हृदय कुठे असतं माहितीये का तुम्हाला? असं मी हे करतोय पुढे. मला तुम्हाला माहितीये ना? मी करतो ना. थांब मग गन नाही. हा जम्बो काय जम्बो. जम्बो दीर्घ श्वास घे आणि
मी खोक म्हटल्यावर 3दा खोकायचं. हा, व्हेरी गुड. आता खोक खो खो खो. व्हेरी गुड. ए खोकला. जम्बो खोकला. हा जम्बो. आता बेंबीच्या देठापासून दीर्घ श्वास घे. ओके घेतो ना. या. ओके फाईन. ओ या. फोन आला. नाही हे मी हार्टबीट ऐकतो. ओ माय गॉड. काय झालं? थँक गॉड. थँक गॉड. जम्बो इज आउट ऑफ डेंजर नाऊ. येस. थँक गॉड. थँक्यू सो मच. तुम्ही उगाच घाबरत होतात. ऍक्च्युली इट्स नॉट म्हणजे हार्ट अटॅक नव्हता ना. इट्स नॉट अ हार्ट अटॅक. इट्स ऍक्च्युली हे इट्स क्रॅम्प इन अपर आर्टरी ऑफ लेफ्ट वॉल ऑफ हार्ट ऑफ स्किट इज इलॉजिकल सेन्सोमेनिया. म्हणजे एकदाच येतं. जगातला कुठलाच डॉक्टर दुसऱ्यांदा नाही सांगू शकत. सॉरी. आणि हे नॉर्मल आहे. हा. हे इंडियातल्या मुलांमध्ये आढळतं. येस नॉर्मल आहे. काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो तुम्ही मच. जाऊ शकता. थँक्यू सो मच. तुम्ही जा आता घरी घेऊन जा. अच्छा मारी ना ढुंगीला लबाड. अजून कोण तू मस्ती करणार दीदी बरोबर. काढू काढू ढुंगीला चिमटी काढू. हा ढुंगी दिसते त्याची ढुंगी. आम्ही बोलतो असं. तू घरी चल. तुला ना ॲनाकोंडाच दाखवते मग कळेल तू. मॅडम हा? तुम्ही ॲनाकोंडा पाहिलाय? सांगते ऐकेल ना. ऍक्च्युली काय ना आम्ही घरात गांडूळ पाळलाय त्याला आम्ही ॲनाकोंडा बोलतो. तुम्ही गांडूळ पाळलाय? हो गांडूळ पाळलाय आम्ही. मॅडम घरी जाऊन फोन घ्या ना. ती ना एक मिनिट थांबा. ऐका ना. थांबा जम्बो. अरे डॅडाचा फोन आहे. जम्बो. डॅडा. हा डॅडा बोला. हॅलो. हा बेटा जम्बो कसा आहे? जम्बो एकदम ओके. मला टेन्शन बरं आहे ना? हो बरं आहे. काय प्रॉब्लेम गॉड बरं आहे. ऐक तू डॉक्टरकडे आहेस का? हो डॉक्टर काय झालं? एक काम कर उडता पंजाबसाठी जरा औषध घेऊन ये. काय झालं उडता पंजाबला? सर्दी झाली उडता पंजाबला. अरे नाक वाहतंय त्याचं सारखं चोनलंय नाक. तू घेऊन येशील का प्लीज उडता पंजाबसाठी औषध? मी आणते. तुम्ही काळजी घ्या उडता पंजाबची. हा बेटा ठेव. मी मी आहे डॉक्टर. चल बाय. फोन ठेव. काय उडता पंजाबचं पण ना. ऐका ना. आता उडता पंजाब कोण आहे? उडता पंजाब आम्ही डास पाडलाय ना त्याला आम्ही उडता पंजाब म्हणतो. ऍक्च्युली आम्ही नाही माझ्या डॅडाने पाळलाय. त्यांना खूप आवड आहे डासांची त्यामुळे उडता पंजाब. असं नसतं. डास गांडूळ हे कोण पाळत नाही. काय करताय तुम्ही? आम्ही पाळतो. जम्बू काय जम्बू तुला चक्कर काय येते? ऐका ना. जम्बू तू गोल गोल का फिरतोस? डॉक्टर ह्याचा बीपी चेक करा ना. बीपी चेक करा ना. आता असं बोलू नका की त्याला ब्लड प्रेशर पण आहे. सगळ्या डायबिटीज पण आहे त्याला. एकदा चेक करा ना प्लीज चेक असं नसतं. ह्याला कसं असेल? सगळं आहे त्याला. ब्लड प्रेशर डायबिटीज आर्थरायटिस सगळं आहे त्याला. तुम्हाला कसं कळलं हे एवढे आजार झाले त्याला? तेच सांगते. गेल्या महिन्यात ना त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. हे नाही होय. ह्याचा कसा पाय फ्रॅक्चर होईल? अहो खरंच पाय फ्रॅक्चर झाला होता. तुमचा विश्वास नाही बसत? नाही होणार आहे. एक मिनिट. मला वाटलंच होतं तुमचा विश्वास नाही बसणार म्हणून मी काय ना रिपोर्ट्सच घेऊन आले. हे घ्या रिपोर्ट्स घेऊन आले मी. हे घ्या चेक करा. मला वाटलंच होतं तुमचा विश्वास बसणार. हा याचा एक्सरे. हे कुठून आणलेत भातुकली मधली खेळणी सगळी? ए जम्बो हे बघ काय म्हणतात. सॉरी अहो जम्बूला चक्कर येते. तुम्ही प्लीज बीपी चेक करा ना त्याचा. तुम्ही करतो बीपी चेक करतो. बीपी चेक करा व्यवस्थित. जम्बो डोंट वरी बेटा होईल व्यवस्थित. हा ओके. हे डॉक्टर काका चांगले आहेत. हा वा अजून जनावरांचे डॉक्टर. काय म्हणते? काय नाही काय करतोय. चेक करा पटकन. हा होय ग. टेन्शन आलंय ओ जाम. ऐकत नाही. इतके त्रास करून घेतो ना स्वतःला. येस जम्बो इज ऍब्सोल्युटली फाईन. जम्बोला काहीच झालं नाहीये. काहीच झालं नाही. नॉर्मल आहे बीपी. एकदम नॉर्मल आहे. काहीच झालं नाहीये. हो माय गॉड. काहीच झालं नाही जम्बो.
आउट ऑफ डेंजर. द्या ना मला जम्बोला मिठी हा मारायची. कुठे गेला? जम्बोला मिठी मारायची. हा हा थांब. अरे अरे मला वाटलं आता झालं. हात करायचंय त्याला. कुठे अरे काय करताय तुम्ही? नाही नाही हा काय ह्याच्यात हाय जम्बो. काय शोधताय तुम्ही? नाही काय शोधत नव्हतो. हाय जम्बो ह्याच्यात. दाखव. नाही आता नाही. का? मला त्याला 3 दिवस ऍडमिट ठेवावं लागेल. ऍडमिट का करणार तुम्ही? दुसरा मुंगळा भेटेपर्यंत. हे मला हे करावं लागेल. त्याला इन्फेक्शन झालंय. कसलं? एचपायरोली स्लेविया मुंगळा उडून गेली या. म्हणजे परत नाही सांगणार तुम्हाला कळेल आता सांगितलं तर. काय 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 नाही हा ओके. मला एकदा बघू तर दे त्याला. नको ना ऐका ना मला प्लीज एकदा बघू दे ना त्याला. बघा मला आयसीयू मध्ये ठेवावं लागणार. हे बघा मी शूट करेन तुम्हाला. मला बघू दे जम्बोला. जम्बोला हे करतात. जम्बो 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 कुठे? सटकला. काय? अहो मी ते हे ब्लड प्रेशरचं दाबलं तर उडाला कुठे तरी. आता तुम्ही उडाल. ऐका ना. आता तुमचं काय करायचं? इथंच कुठेतरी पडला असेल. कुठे पडला? नको ऐका ना. हो पायाखाली असेल. तो बघा तिकडे तिकडे. मम्मी माझं माझं लवंग कुठे गेलं? लवंग पण जम्बो सारखंच आहे. डोंगळ्यासारखंच दिसतंय. ए लबाड काय रे? सापडलं जम्बो. ए चाप्टर. हा भाभीला टेन्शन आलं ना? दीदीला टेन्शन आलं ना? जम्बोची दीदी देऊ एक नालायक. चल मला दे ना. मला सापडला. आता राहू दे त्याला. आपण घरी जाऊन बघा तुम्ही. नाही मला बघू दे ना. घरी जाऊन बघा. मला माझ्या जम्बोला भेटू दे ना. घरी जाऊन बघ. माझ्या जम्बोला तुम्ही मला भेटू देत नाही म्हणजे याला काय अर्थ आहे का? जम्बो जम्बो असं निश्चित का पडलाय? त्याला हे दिलंय मी एनेस्थ लेवेंगेशिया. हे बेशुद्ध केलंय मी त्याला. जम्बो मला असं लवंगासारखं का दिसतोय? लवंगासारखं का दिसतोय जम्बो? काय पण लवंग असं असतं काय? लवंग हे असं असतंय. आता का भेसळ करता तो हल्ली. जम्बो काय केलं तुम्ही? आ करा जम्बो. माझ्या जम्बोला जिवंत खाल्लं. आता मी वा 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 सुपर कॉन्सेप्ट. बघा रसिक काय म्हणतात. सई जम्बो जेट परफॉर्मन्स होता. नमा म्हणजे लिटरली तू जेव्हा ते सगळं सांगत होतीस तेव्हा असं डोळ्यासमोर इमॅजिन होत होतं की खरंच हिच्याकडे डास आहे, खरंच गांडूळ आहे, खरंच. याच्यावरून एक छोटासा किस्सा मला आठवला, तो मी सांगते. मी लहान असताना माझ्याकडे एक कासव होतं आणि त्याचं नाव गुगली होतं आणि खूप छोटं भयंकर छोटं कासव होतं. त्याला मी वेटला दाखवायला मुंबईला घेऊन आले आणि मी त्याला माझ्या पर्समध्ये ठेवून सगळीकडे घेऊन जायचे. एके दिवशी मी त्याला पर्समध्ये घेऊन आम्ही मित्रमैत्रिणी सगळे डिनरला गेलो होतो आणि घरी आल्यावरती ते पर्समध्ये नव्हतं. मी ते कासव हरवलं. याच्यावरती माझे आई वडील म्हणाले, तू जागेवर आहेस हे काय कमी आहे? तर ह्याच्यावरून माझ्या काही खूपच छान आणि गडबड आठवणी तुम्ही जाग्या केल्या, त्याच्याबद्दल धन्यवाद. मस्त झाला परफॉर्मन्स. खूप इंटरेस्टिंग होता, खूप एंटरटेनिंग होता. म्हणजे 100% करमणूक, पैसा वसूल परफॉर्मन्स. मजा आली. प्रसाद नम्रता की अदाकारी में आदमी यूं खोता है. परफॉर्मेंस उनका देख के हंस हंस के रोता है. पहाड़ जैसे लाफ्टर निकालने के लिए इनको सिर्फ मुंगड़ा काफी होता है. मंडळी, आता आपल्या हास्य रसिकांना विचारूया की त्यांना आजचे दमदार परफॉर्मन्सेस कसे वाटले. सई खूपच छान होते. आय थिंक पैसा वसूल परफॉर्मन्सेस होते सगळे आणि तिन्ही परफॉर्मन्सेसपैकी 2 माझ्या भावांनी लिहिले होते, त्यामुळे त्याचं विशेष कौतुक. आणि खूप वेगवेगळे विषय आज हाताळले गेले, त्याचा आनंद आहे. मस्त मजा आली.
प्रसादा. मला असं वाटतं हनी बनी आपल्याकडे आलेले आहेत, तर त्यांची जोडी जितकी क्यूट आहे, जितकी ती हवीशी वाटते, बघावीशी वाटते, तितक्याच आपल्या सगळ्या जोड्या लोकांना बघाव्याशा वाटतात, तितक्याच क्यूट वाटतात, तितक्याच हव्याशा वाटतात. आणि मला असं वाटतं की हनी बनीचा जो इनोसन्स आहे तितकाच इनोसन्स हास्यजत्राच्या पूर्ण रंगमंचावरच्या प्रत्येक परफॉर्मन्सचा आहे. आणि तो इनोसन्स महाराष्ट्रातल्या लोकांना खूप आवडतो आहे आणि प्रत्येक एपिसोडवर लोक भरभरून प्रेम करत आहेत. तर माझी तुम्हाला सगळ्यांना अशी पर्सनल विनंती आहे की हा इनोसन्स आपण सगळे मिळून कायम जपून ठेवूया. कारण कुठलाही ह्युमर हा जेवढ्या ताकदीने इनोसंटली प्रेझेंट केला जातो तेवढा तो जास्त अपील होतो असं मला वाटतं. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी. आजच्या बालदिनी पुन्हा एकदा आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत सोनी ये वाहिनीवरील हनी बनी का झोलमाल ह्या मालिकेतील आपले लाडके मित्र हनी आणि बनी. सोमवार ते शुक्रवार दुपारी 12:30 वाजता त्यांचे नवे कोरे एपिसोड्स आपल्याला बघायला मिळतात. सो हनी बनी, आज तुम्ही पुन्हा एकदा आमच्याबरोबर धमाल करणार आहात की नाही? करणार ना? येस. चला तर मग पटकन तुमची सीट पकडा. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, माणूस जसा जसा मोठा होतो तसा तो खोटं हसायला शिकतो. मोठेपणाचं हे लक्षण जरा दूर ठेवूया आणि आजच्या बालदिनी खरं खुरं हसून पुन्हा एकदा बालपण अनुभवूया. आणि त्यासाठी अर्थातच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, स्वतःचा सन्मान व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्या समीर दादाच्या हस्ते आज दुसऱ्याच कोणाचा तरी सन्मान होणार आहे. बघूया तो समारंभ. तुमच्या समोर येते लाफ्टरची सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करणारी अफलातून जोडी, अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. या 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 खाली पायरी. बसून घ्या ना, बसून घ्या. अगं मी कुठे बसायचं? सॉरी. सर, तुम्हाला काही चहा पाण्याची मी व्यवस्था करते. बरं, त्याआधी आम्ही तुमचे सगळे कार्यक्रम बघतो बरं का. आणि तुमचा तो कार्यक्रम मला फार आवडतो. ते सई तामणकडे प्रसाद काय मस्त बसतात बाई ग. पण खरं सांगू का, त्यांच्या हसण्याच्या कार्यक्रमात तुम्ही ते मध्ये स्किट करता ना, ते नाही बुवा आवडत मला. त्यांच्या हसण्याचा कार्यक्रम नाहीये तो, आमच्या स्किटचा कार्यक्रम आहे. मध्ये मध्ये ते हसतात असं आहे ते. सॉरी हा. बरं, तुम्ही मी तुमच्या चहा पाण्याची व्यवस्था करते. हो मुलांनो, जरा चहा आणा सरांना. आणतायत हा. तर मंडळी, नमस्कार. बसून घ्या, सगळ्यांनी बसून. चहा द्या सरांना, द्या चहा. उभ्याच घ्यायचं असं द्या. आता खुर्च्या नाही घरी ठेवता आल्या, जा आता. नमस्कार मंडळी, नमस्कार. आज बरं का बघितलं, सगळ्यांनी बसून घ्या. श्रीमंत कोंडे राजे प्रतिष्ठान आयोजित भव्य कला क्रीडा महोत्सवात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बरं का. आपले माजी आमदार प्रसाद पॅचलावकर यांच्या आशीर्वादाने. हो, मला माहितीये तुमचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. धीर धरा. हो. तर आपले माजी आमदार प्रसाद पॅचलावकर यांच्या आशीर्वादाने हा भव्य कार्यक्रम आपण कायम साजरा करतो. तर मंडळी, आज या कार्यक्रमासाठी सर चहा घ्या ना तुम्ही. तर आज या सोहळ्यासाठी बरं का आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत कॉमेडी स्टार. बरं का, कॉमेडी स्टार, हास्य महाराष्ट्राची सोनी जत्रा मराठी समीरजी टीव्ही आलेले आहेत. जोरदार टाळ्या. ऐका, सगळंच चुकलेलं आहे असं नाहीये. ते महाराष्ट्राची हास्य जत्राचे समीर चौगुले असं तसंही कोण इकडे ऐकतंय. जोरदार टाळ्या वाजवा आपल्या पाहुण्यांसाठी. टाळ्यांचा आवाज ऐकलात का सर? आमच्या गावात ना कलाकारांवर खूप प्रेम करतात. हो, खूप प्रेम करतात बरं का. ऐकताय का? नाही, गेल्या वेळेस ना एका सलूनच्या उद्घाटनाला ते आले होते. कोण? वरुण धवन? अगं नाही हो. मग कोण? जाऊ दे.
अरे सांगाल तरी कोण आले होते? काळजात लख होतो नाव घेतलं की बाई. अहो, कोण? ते आले होते अंशुमन विचारे. अच्छा अंशुमन विचारायचं काय मला सांग. काय हँडसम आहे. कोण? हो ते अंशुमन विचारे. विचारे? हो माहिती अहो त्यांचे डोळे तर डोळे खूप बोलके तो. कोणाचे? अंशुमन हो, विचारायचे हो. डोळे बोलके. हो. ऍक्च्युअली जिथून बोलायचं ते किती फास्ट आहे. आ? त्याला सांगा ते बोलके डोळे असे काढाने बघ असे डोळ्यांनी काय नाही. fast बोलतो ते. नाही असं नका बोलू. पण तुम्हाला सांगू आमच्या गावात त्यांचे खूप चाहते आहेत. म्हणजे ना म्हणजे वाईट नका वाटून घेऊ पण आम्ही ना त्यांचे 4 वरचे फॅन आहोत आणि तुमचे ना असे 2 वरचे फॅन आहोत. म्हणजे फॅनचा स्पीड कसं 4 वरचा म्हणजे मोठा आणि 2 वरचा छोटा तसे आम्ही त्यांचे 4 वरचे फॅन आहोत आणि तुमचे 2. अय्या तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मला काय नाही त्यांचे डोळे जसे बोलकेत ना तसे तुमचे डोळे पण डोलके काय बोलताय? सॉरी म्हणजे डोळे बोलके आहेत असं मला म्हणायचं होतं. सॉरी तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. नाही. पण चौगुलेचे तुम्हाला सांगू का तुमचं आता खूप झालं. म्हणजे हे नाही तसं नाही कॉमेडी करून असं महाराष्ट्राला हसवणं बाई खूप झालं. लोक दमले आता. तुमचा प्रवास कसा आहे माहितीये का समीरजी म्हणजे विझणारी ज्योत अशी विजता अशी फडफड करते ना तसं तुमचं काम आहे. बापरे मी काय बोलताय तुम्हाला कळतंय का? विजणारी ज्योत काय उपमा देताय तुम्ही? काय झालं? आय एम जस्ट 46. खूप काम करायचंय मला अजून पुढे. नाही खूप काम करा बाई. उदंड आयुष्य देव तुम्हाला परमेश्वर. खूप काम करा मनमुराद हसवा लोकांना. नाही पण चौगुले तुम्हाला खरं सांगू का अंशुमन विचारांचा ना अख्खा गावच्या हात आहे. माहिती आमच्याकडे आले होते ना तेव्हा त्यांचे पाय की नाही आम्ही असे दुधाने धुतले. अंशुमन विचारचे पाय दुधाने धुतले? हो त्याच दुधाचा चहा तुम्ही आता पिताय. अरे आधी नाही सांगतात तुम्हाला. तुम्हाला आवडलं नाही का? सॉरी आवडण्यासारखं काय याच्यात? मला म्हटलं आवडेल. सॉरी सरांसाठी दुसऱ्या चहा नको नका चहा ते बस. नका आणू रे राहू द्या. सॉरी हा सर आव सावकाश. तर आता मी कॉमेडी चौगुले यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावं. नमस्कार. आज तुम्ही मला इथे बोलवलेत खूप खूप आभारी आहे मी तुमचा. धन्यवाद. माझं भाषण मी संपवतो. या बोला तुम्ही. नाही बोला. नाही खरंच झालं माझं. वा अतिशय म्हणजे त्यांचा खडतर प्रवास त्याचं अगदी उत्तम मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. एवढं काहीच नाही बोललो मी फक्त संपलं एवढंच म्हणाले. एवढं नका. अगं पण नाही खरंच तुमचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याबद्दल खरंच तुमची मी आभारी आहे बरं का. तर मंडळी आता आपण ज्या सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत तोच क्षण आलेला आहे म्हणजे आपल्या गावचा मान आपला सन्मान इतिहास गर्व श्रीमंत कोंडे राजे यांच्या गदेची प्रतिकृती आपण समाजातल्या एका विशिष्ट माणसाला प्रदान करतो. तो क्षण आता आलेला आहे बरं का. तर मी कार्यकर्त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या श्रीमंत कोंडेराजे यांच्या प्रतिकृती इथे रंगमंचावर आणावी बरं का. मी कॉमेडी समीरजी यांना विनंती करते की त्यांनी ही गदा आपल्या हातात घ्यावी आणि आमच्या पुरस्कार विजेत्या माणसाला हे प्रदान करावं. धन्यवाद. या जड आहे. हो श्रीमंत कोंडे महाराजांच्या गदेची प्रतिकृती आहे. जड तर असणारच ना. तर मंडळी आता मी त्या माणसाचं नाव घेणार आहे ज्याला हे बक्षीस मिळालेलं आहे. कोण असेल ओळखा बरं. ओळखा कोण आहे. ओळखा न शेवंतताई. नाही जड आहे. सांगा कोण. सुरवी काका. नाही सांगा बरं कोण. कोडी घालू नका जरा लवकर करा. बरं मी बघा नाव आता सांगते आहे. बक्षीस ज्यांना मिळालं आहे त्यांचं नाव आहे महिला बचत गटाच्या. सगळ्या महिला उठू नका हो. महिला बचत गटाच्या सेक्रेटरी वनिताताई खरात यांना हा बक्षीस मिळालेला आहे. प्रचंड टाळ्या. मी वनिताताई खरात यांना अशी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा. वनिताताई. वनिताताई खरात आहेत का इथे. जर लवकर बोला. खूप जड लागायला लागला. मंडपात वनिताताई खरात आहेत का. त्यांनी कृपया रंगमंचावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा.
वनिता ताई खरात मी थोडं खाली खाली टेकू नका अहो खाली टेकू नका अशी खाली टेकू नका अहो कोंडे रजेंची गदा आहे त्याची प्रतिकृती खाली टेकू नका बरं अपमान होईल गदेचा जड आहे ना. कसं आहे, याच्याशी भावना निगडीत आहेत लोकांच्या त्यांची गदा आणि कोंडे राजे यांची भावना अशी तुम्ही धुळीस मिळवू नका भावना निगडीत आहेत लोकांच्या असतील ते कोंडेराजे पण माझे दोन्ही कोंडे दुखायला लागले ते खांदे खांदे दुखायला लागले जरा लवकर करा हो हो मी बोलवते तू जड आहे. नाही खरं सांगतो मी. तोपर्यंत ना मी आपल्या कॉमेडी समीरजी यांना विनंती करते की त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करावं अरे गदा घेऊन मनोरंजन करणार का मी करा. नाही होणार आता नाही म्हणू अहो करा अहो. अहो नाही होणार नाहीतरी मनोरंजन. त्या सुभेदारांच्या गदेबरोबर परफॉर्म करताना मग या गदेबरोबर करा करा हो. अहो नाही होणार हो. करा तुम्हाला हवंय की नाही त्यांचा आवाज ऐकायचा की नाही समीर कॉमेडी समीर कॉमेडी समीर मला माहितीये सगळ्यांना सनईचा आवाज ऐकायचा आहे बघा कॉमेडी समीर प्लीज प्लीज बघा लोक आता खवळलेत उसळलेत तुम्ही आता आवाज काढाच प्लीज 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 असं नाही होत काय करताय तुम्ही काय करताय तिने हरकत यावी ना अरे काय गरज आहे हरकत आणायची बरं. मीरा रोडला तुम्ही येताय नाक दबायला माझं सॉरी सॉरी अरे आली 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 वनिता काय ग कुठे होतीस तू सॉरी हा? हे घ्या, हे घ्या. एक मिनिट असं नाही करता घेऊन दे रे येणार मला. व्यवस्थित अनाउन्समेंट करावं लागेल जरा धीर धरा कुठे होतीस तू अगं निघाले तेवढं तिने दुपटं ओलं केलं काय ग सॉरी साडी छान आहे ग थँक्यू कानातले खूप छान लवकर आहे. करा. हो 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 आता मी कॉमेडीजी समीर यांना विनंती करते की हो हो तर त्यांनी श्रीमंत कोंडे राजे यांची गदा काय पाणी आहे का इथे आता कसा खोकला आला बरोबर तुला अहो खोकला कधी येऊ शकतो ना न सांगता पाणी आहे का इथे नाहीये बरं, पाणी. ठीक आहे तुमच्यासाठी खोकला गिळला ठीक आहे तर श्रीमंत कोंडे राजे यांची गदा प्रदान करण्याची ही लवकर वेळ संपव, आलेली झालं आहे. ते सगळं लवकर संपव. तर हा पुरस्कार जातो आहे वनिताताई खरात यांना तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारावा एक मिनिट ताई बाळाला द्या असं कसं तुम्ही घेणार आग तडी ये, लवकर घ्या. ये ये आओ हो ओ ओ आहा. वा कसं वाटतंय ताई मी ताईनं असं विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द प्रेक्षकांसमोर मांडावे ताई बोला मी लिहून आणले ते मी वाचू का हो हो जरूर जरूर जरा 1 मिनिट पकडता का अरे हे परत आलं हे नको मला हो. श्री गणरायाला आणि खंडोबाला दवंत करून वंदन वंदन नाही ते वंदन सॉरी लवकर वाच. सॉरी मी वंदन करू श्रीमंत धोंकेराज अरे धोमके नाही का काय लिहिलंय कोंडे आहे ना ते हा. लवकर कर लवकर कर लवकर हो कर हो आओ धीर धरा जरा तुम्ही वाचा वाचा जरा ना धीर धरा धीर. कोंडे राजे यांच्या पवित्र त्रुंपसीला स्मृती असेल ते स्मृती स्मृतीला स्मृतीला प्रणाम करून हा पुष्करा पुष्कळ कर माझ्या आयुष्याचा तू मिनिटं. पुरस्कार आहे ना तो हा पुरस्कार स्वीकारते हा माझ्यासाठी मानाचा दिवस आहे याचं श्रेय माझ्या सासूला पतीला आणि ननंदेला देते अरे आपलं सेल्फी काढायचं राहिलं 1 मिनिट जरा बाळाला धरा एकच मिनिट मी जरा पटकन एकच मिनिट हळू जरा. नाही होणार हो. आपण ना जरा सेल्फी काढूया वनिता अगं ही पर्स काय करून मला काही कळत मला हा सगळा मान माझ्या बचत बाळाला माझं बाळ पाळलं प्रॉपर्टी आहे बाहुली आहे बाहुली आहे तुम्ही गदा पाठी तुम्हाला काय वाटतं लोक खवळले जातात तर तुम्हाला मारायला येते परत कोणती गदा एकदा जोरदार टाळ्या परफॉर्मन्ससाठी सुपर हिट सई तू काय म्हणशील मी म्हणेन की वजनदार परफॉर्मन्स होता ए खूपच आवडला तुम्ही नेहमीच मज्जा आणता मला आज विशाखाताईचं ते खूप बेरे का सगळ्यांनी ऐका बेरे का ते खूप आवडलं आणि वने तू पण मज्जा आणलीस मजा आली सुपर परफॉर्मन्स प्रसाद दा मला एकच गोष्ट खूप प्रामाणिकपणे म्हणावीशी वाटते आत्ता या क्षणी की
ज्या पद्धतीने तू ही गदा पूर्ण स्किटवर उचलून धरलीस, आज या मितीला, या युगात मराठी विनोद तू असाच खांद्यावरती उचलून धरलेला आहेस. त्या विनोदाला तू जरा सुद्धा पडू देत नाहीयेस आणि त्या विनोदाची एक डिग्निटी तू कन्सिस्टंटली मेंटेन केलेली आहेस. सम्या, हॅट्स ऑफ आहे. क्या बात आहे. विशाखा, अफलातून. आणि आज या जोडीबरोबर वरिताला बघून मला खरंच खूप आनंद आला. एक वेगळंच कॉम्बिनेशन होतं. फॅन्टॅस्टिक, लवली. जिस तरह से वजन उठाया तूने, मैं बिना रीजन हंसता रहा. जिस तरह से तूने ये वजन उठाया, मैं बिना रीजन हंसता रहा. तुम दोनों के हुनर का डंका पूरा सीजन बजता रहा. आणि विशाखाताई, तू आज फारच सुंदर दिसतेस. हा अटायर, हेअरस्टाईल, ज्वेलरी हे तुला खूप सूट होत आहे. खूप गोड. थँक्यू सो मच. मंडळी, एका शाळेचे शिक्षक एक नाटक बसवत आहेत आणि आता आपण जाणार आहोत त्यांची प्रॅक्टिस बघायला, जी आपल्याला दाखवतायत गेल्याच आठवड्यात ह्या मंचावर धुमाकूळ घालून गेलेले शिक्षक आणि त्यांचे 2 विद्यार्थी, अर्थात खानदेश भूषण श्याम राजपूत, कॉमेडी किंग अरुण कदम आणि एव्हरग्रीन कॉमेडी स्टार पॅडी कांबळे. काय घंटा वाजाडतो रे? याच्यापेक्षा जोरात घंटा माझ्या डोक्यात वाजते, ती बी डोक्याची. प्रसाद दादा, सई मॅडम, भलते डोक्यात गेले बा तुम्ही. हा, करता तुम्ही भोगावा आम्हाला लागताना. गेल्या आठवड्यात तुम्ही त्या 2 हरहुन्नरी कलाकारांची गैरी तारीफ केली बा. लेखकांचा कॉन्फिडन्स एवढा वाढला की मला त्यांच्याच स्किट मध्ये परत टाकलं. माझी काय चूक आहे? मला तर वाटतं मी ऍक्टिंग सोडून धुड्याला चाललं जावं म्हणून ही गैरी साजिश आहे. दर आठवड्याला मी एवढा प्रवास करून येतो तर श्रम परिहार म्हणून एखादी जुजबी फुजबी काहीतरी अशी देऊन टाकायची बा. म्हणजे आग्रह नाहीये, अपेक्षा आहे. कसा खानदेशी माणूस समाधानी असतो, पण असते ना अपेक्षा. म्हणजे तसं काही नाही बरं का, जबरदस्ती नाही आहे, अपेक्षा आहे फक्त. बघा बाबा तुम्ही. नाही नाही, म्हणजे इथे येऊन दिली पाहिजे असं काही नाही, तिथून फेकून मारली तरी चालेल. अरे बापरे, ठीक आहे बा. तर मागच्या आठवड्यात ते गणपतराव जमदाडे होते ना, त्यांच्या 2 पोरांनी भलता धिंगाणा घातला होता ना इथे. आता त्यांनी परत फोन केलाय की गॅदरिंगला त्या 2 पोरांचे नाटक बसवा म्हणे. भलता बाकर शेत त्या पोरे. पोरे शेतस का डोरे शेतस येतच असतील ते आता. वेळ झाली ना. हे पहा, माझी चड्डी दे तू. ही माझी चड्डी आहे, ही माझी चड्डी, माझी चड्डी आहे. हे पहा, तुला आधीच सांगून ठेवतो मी. माझी चड्डी वाचल्या. कशावरून ही तुझी चड्डी आहे? मला सांग, तुझ्या चड्डीला 2 कान 1 तोंड आहे? नाही बुवा. हे बघ, माझ्या चड्डीला 2 कान आहे. अरे काय करतो रे तू? आणि किसे किसे असे बाहेर काढून कान करतो कर तू? कान करतो कर? तुला तुला दुसरं काही येत नाही का रे? येते ना, येते ना. काय येतं? मागच्या वेळेस हेच केलं ना रे. थोडस वेगळं कर काही. वेगळं करू? मला मेंढ्या शेपूट हलवतो ते करून बघू मी. कर कर करू. हे बघा, मेंढा आहे ना, असं चालतो आणि असं गुरुजी समोर. गुरुजीला तू शेपूट दाखवतो का रे? ए अरुण, अरे हे आपले गुरुजी आहेत. चल आपण यांना मारूया. चालेल चालेल. गुरुजींची सेवा ही देवाची सेवा आहे असं आम्हाला पप्पा सांगतात. चल एक साथ सल्यूट मारेंगे. सल्यूट मार. 2 पाव गुरुजीला, सल्यूट मारू गुरुजीला. खाली पाव अंडीवर, गुरुजींना मारू. सल्यूट सल्यूट. गुरुजींना मारू. सल्यूट. तुमच्या सल्यूट फॅल्यूट आहे ना, तिकडेच राहू द्या भाऊ तुम्ही. अरे तुमच्या बापाने तुम्हाला इथे कशाला पाठवलंय रे? गुरुजी, माझं ठाऊक आहे. काय काय?
माझे पप्पांनी मला तुमच्याकडे नाटक शिकवण्यासाठी पाठविलेले आहे. पंढरी काय जागा काढली बा? काय म्हणालात? काय जागा काढली बा? कारण आज तो जागा आहे. किंचित अपेक्षा आहे बा तुझ्याकडून. तर तुम्हाला घेऊन कुठलं नाटक बसवायचं बा? गुरुजी मी काय बोलतो, आमचे पप्पा काल आहे ना मोबाईलवर एक नाटक बघत होतं. असं का? ते आपण बसूया. कुठला? लैला कमाल छैला धमाल बा. तुझ्या बापाच्या आवडी तिकडेच राहू दे रे. दलिंदर कथा ना. पंढरी किंचित आशा आहे हा? तर तू सांग कुठलं नाटक बसवायचं बा? गुरुजी आपण विल्यम शेक्सपियर यांचं ऑथेल्लो हे नाटक बसवूयात का? ओ मना बाप रे, तुला ऑथेल्लो माहिती आहे का रे? हे तर काहीच नाही, मला पंजाबी पण येते. पंजाबी? ओय ऑथेल्लो ऑथेल्लो ओय ऑथेल्लो तेथ नाही ऑथेल्लो ऑथेल्लो. अरे हुया हुया ए हुया हुया ए हुया हुया ए हुया 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 कर दे. या हुया हुए ना रे. तुम्ही बायना पंजाबी बोली राही ना. मिस गुरुजी मी पंजाबी मेंढा करून दाखवू? पंजाबी मेंढा कर बा कर. बघा आता. अरे तू तेच केलं ना रे. गुरुजी मेंढा मेंढाच आहे ना. तो काय सिंधी असलं काय पंजाबी असला काय, तो असंच शिकतो ना. गुरुजी जातपात माणसात, प्राण्यात जातपात नाही. भलता मोठा थॉट आहे बा तुझ्या. तुला मी खुंबा दाखवू? तुम्हाला येतं? म्हणे दाखव. इकडे इकडे खाली वा. खुंबा करे तू रे विल्यम शेक्सपियर मधून तू डायरेक्ट पंजाब मध्ये घुसला करे. पाय ना बोकऱ्या. दलिंदर कथा ना. आता मी सांगतो त्या गोष्टीवर नाटक करू रे आपण. इकडे लाकूड तोड्याची गोष्ट माहितीये तुम्हाला? माहितीये मला. हा सांग. एक होता लाकूड तोड्या. बरोबर. तो रोज जंगलात जायचा. बरोबर. आणि मग जंगलात त्याला एक गोरी गुमटी बायको भेटली. आणि मग तिचं नाव होतं लाकूड तोडी. लाकूड तोड्याची बायको कुठून आली राय? नसते काय? नसतेच ना. विचारले मग परवाच्या दिवशी आमच्या बाबांनी मला ओळख करून दिली. बाबा हे लाकूड तोड्याची बायको. मग ती कोण होती? तुझ्या बाप आहे ना त्याची लपडी लपवायला तुम्हाला काही वेळ गोष्टी सांगतो. एक नंबरचा फेकूड तोड्या येतो. नाही लाकूड तोड्या तू बटणार आहे. पंढरी किंचित आशा. तुला ससा कासवाची गोष्ट माहितीये का? हो गुरुजी, माझं ससा आणि कासवाची गोष्ट येते. एकदा एक ससा असतो आणि एक कासव असतं. ते दोघे पण बार मध्ये प्यायला जातात. तिकडे त्यांना एक मुलगी दिसते. ससा त्या मुलीला विचारतो, कोण आहेस ग तू? तेव्हा ती मुलगी उत्तर देते, मी त्या लाकूड तोड्याची आधीची बायको. लाकूड तोड्याची बायको. लाकूड तोड्याची बायको घातली. काय आता मी गोष्ट सांगतो त्याच्यावर नाटक करो. ठीक आहे गुरुजी. माकडवाला आणि टोपीची गोष्ट. गुरुजी तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? टोपीवाला आणि माकडाची गोष्ट. टोपीवाला आणि माकडाची गोष्ट सांगतो. एक आहे ना टोपीवाला असतो. तो जंगलातल्या झाडाखाली झोपतो बा. आणि झाडावर कोण असतं? लाकूड तोड्याची बायको. माकड असतं. मग माकड गुपचूप खाली उतरतं आणि टोपी चोरतं आणि झाडावर चढतं. टोपीवाला उठतो पण तो युक्ती लढवतो आणि त्याची टोपी मिळवतो. आता या स्टोरी मध्ये तुम्ही काय काय बनणार बा? गुरुजी मी टोपीवाल्याचं व्यक्तिमत्व करू साकारतो. शाबास. किंचित आशा तुझ्याकडूनच आहे. शिक. हे काय रे? तुम्ही बोला ना शिक. अरे म्हणजे आता मी सांगेन तसं करायचं रे. तू माकडे बर का आणि तू रे मेंढा. फक्त फोर नको करू रे. तू टोपीवाला आहे. आणि हे ना हे झाड आहे. बट याच्यावर बट. अरे बैसणार आहे ते. तुझ्या तिकडे जा रे. हा
आता तुझे डायलॉग काय माहिती तिकडून ये आणि डायलॉग काय घेशील? ए टोपीवाला, टोप्या घ्या टोप्या, टोप्या घ्या टोप्या, रंगीबिरंगी टोप्या. ओके डायलॉग घ्या. हा हा हा. टोपीवाले टोप्या घ्या टोप्या, रंगीबिरंगी टोप्या. अरे बापरे, जमलं रे तुला. थँक्यू. आता पुढचा डायलॉग नीट ऐक तू. राय तिथे पण नीट. नीट राय. माकड झाडावर झोपलंय असं. बर. अरे बापरे, आज माझी एक पण टोपी विकलीच नाही गेली बा. अरे बापरे, ऊन तर बलत लागून राहिलं. झोप पण बलती येऊन राहिली. आता या झाडाखाली मी झोपतो बा. बोला चल चल चल. घे रे डायलॉग घे. अरे बापरे, केवढं मोठं वाक्य आहे. आवरे बोलण्यापेक्षा मी डायरेक्ट झोपतो. अहो आल्या आल्या झोपलात काय? चला पहिले जेवून घ्या. चला मी वाढतो. कोण आहे रे तू कोण आहे रे? मी या टोपीवाल्याची बायको. बायको कुठून घातली? बायको कुठून आली रे? अरे तुमच्या बापाने ना 5-5 बायका केल्या ना, म्हणून तुमच्या डोक्यात बायका भरलेल्या आहे. आता तू कोण आहे? मी 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 माकड. आणि तू? लाकूड तोड्याची बायको. आता तू टोपीवाला आणि तू माकड आहे रे, माकड. आणि डायलॉग फेलॉग काही नाही रे आता. संवाद काहीच नाही. ओके, इथे झोपून जाय. तू रे झोपट आहे. तू इकडे रे, झाडावर ये रे. इथे माकड. झाडावर बसायचं. झाड. गुरुजी काय तिकडे झाड हायच ना. खुर्चीला झाड समजायचे ना रे. तुला झाड कडत नाही का रे? ओके खुर्चीला झाड. खुर्चीला झाड. गुरुजी मी काय बोलतो? काय? खुर्चीला झाड समजण्यापेक्षा गुरुजीला झाड बोलू मी. गुरुजी झाड आहे. गुरुजी झाड आहे. गुरुजी झाड आहे. झाड आहे गुरुजी. झाड आहे. जमदाडे आहेत ना, त्यांच्या पोऱ्या आहे म्हणून झाड होतो बरं का मी. इकडे येतो, मी झाड होतो. आता ही खुर्ची गेली बा. हे बघ झाड. चल आता चढ बा झाडावर. अरे बापरे, गुरुजी झाड आहे तर मला झाडावर चढायला आवडेल. चला मी झाडावर चढतो. गुरुजी झाड आहेत, मग मी या झाडावर चढणार आणि मी फळं खाणार. मी फळ खाणार. मी झाडावर चढणार. मी फळ खाणार. तुम्ही कधी जाईल तुमले मी नोकरी चालली जाईल ना रे. असं नाटक बसवलं ना तुम्हाला घेऊन चपल्याने मारतील मला. मला आहे ना, मला हानी बनी वाचवू शकतात आता फक्त. हे हानी बनी कोण आहे? हानी बनी कोण आहे? अरे पोरांना भलते आवडतात ते. काय बोलता? म्हणजे ते आले आणि त्यांनी दांगडो अशी दंगाबस्ती केली ना तर पोरं खुश होऊन जातात. आता मी त्यांना बोलवतो. बोलवा. हानी बनी या रे बा, मला वाचवा रे. या लवकर या. हानी बनी हो बा पिवड्या. यांच्या डान्स बसवा बा, काहीतरी गॅदरिंग करता. डान्स बसवा. म्हणजे मी वाचेन, जमदाडे साहेबांना सांगेन मी काहीतरी, तर बसवून द्या तेवढा बा. चला 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 चला. ए श्याम वाजाड रे बा. झोलमाल आहे सगळ्यात झोलमाल. झोलमाल आहे सगळ्यात झोलमाल. झोलमाल आहे सगळ्यात झोलमाल. झोलमाल आहे सगळ्यात झोलमाल. मांजर चालली पोपटची चाल रे, डॉगीचं बघा कसं वाईट हाल रे. झोलमाल आहे सगळ्यात झोलमाल. झोलमाल आहे सगळ्यात झोलमाल. झोलमाल आहे सगळ्यात झोलमाल. झोलमाल. वा हानी बनी, कमाल केली ना. काय केलं रे तुम्ही? कमाल बोलता बारिश रे तुम्ही. मला जे इतक्या वेळचे जमलं नाही, तुम्ही 2 मिनिटात करून टाकलं रे. वा मी भलता खुश झालो बा.
हे घे रे बहुत चॉकलेट. तू पण घे रे चॉकलेट. गुरुजी 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 आम्हाला नाही चॉकलेट. तुम्हाला देतो ना. काय देतो गुरुजी? तुला पण देतो रे. देतो तू लगेच गुरुजी चॉकलेट चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे. चॉकलेट पाहिजे गुरुजी. आणि बनी तुम्हाला काहीतरी देणार आहे आता. हा थांबा म्हणतात ते. अरे बापरे. वा वा, या वात्रट पोरांनी उच्छाद मांडला, त्यामुळे आम्हाला फार मजा आली. आणि हनी बन्नी येऊन तर 4 चांद लावले या परफॉर्मन्सला. क्या बात हनी बन्नी, थँक्यू. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई, मला असं वाटतं की स्टेज क्यूटनेसनी भरलेलं आहे आणि हास्य जत्रेचे क्युटिफाईज आहेत अरुण दादा आणि फॅडी दादा. ही वात्रट मुलं खूपच भावतात जेव्हा जेव्हा ती स्टेजवरती येतात. आणि खरंच असं वाटतं की तुम्ही लहान मुलं आहात. एवढं सुंदर कॅरेक्टरमध्ये तुम्ही घुसता आणि खूप छान करता. सर मला तुमची खूप दया येते, पण अशी अपेक्षा करते की यांच्या डोक्यात लवकरच काहीतरी शिरेल आणि तुम्ही जे शिकवताय ते त्यांना कळेल. खूप सुंदर परफॉर्मन्स. आणि हनी बनी, थँक्यू फॉर ॲडिंग क्यूटनेस टू दिस स्किट. प्रसादा, मला खरोखरच असं वाटतं की कधी तुम्ही म्हातारे असता, कधी तुम्ही लहान मुलं असता, पण तुमचे सगळे परफॉर्मन्सेस चिरतरुण असतात. क्या बात. ही जी तुम्ही सिरीज आज जो त्याचा सिक्वल पुढचा भाग आणला असं आपण म्हणूया, पण याची सिरीज बघायला मला फार आवडेल. आणि त्यातही मला अजून एक असं वाटतं की या सिरीजमध्ये पुढे जर खरोखरच त्या लाकूड तोडायची बायको जर आली तुमच्यासोबत, तर काहीतरी हिलेरियस बघायला मिळेल. प्लीज तुम्ही विचार करा. वंडरफुल वंडरफुल. आपके परफॉर्मेंस की नहीं है किसी से बराबरी. आपके परफॉर्मेंस की नहीं है किसी से बराबरी. आज आप ही शेर बन गए तो मैं क्या करूं शायरी. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. मंडळी, आजच्या बालदिनीच एका छोट्या मुलीची करामत बघूया, जी तुम्हाला दाखवतायत बोलक्या डोळ्यांचा साळसूद हिरो अंशुमन विचारे आणि दिवसेंदिवस तिखट होत चाललेली चेतना भट. तू घाबरलीस की खुश झाली काय कळतच नाही आहे. मी कशाला घाबरू. तू माझ्या घरी आलायस. मला खूप मजा येते. मास्कमॅन. मी मास्कमॅन नाही, मी अंशुमॅन. मला माहितीये तू कोणालाच ओळख दाखवत नाहीस ना, पण मी तुला ओळखलंय. मी तुझी खूप मोठी फॅन आहे. कोण मास्कमॅन? तू असं काय करतोस रे? तू थू थू टीव्हीवर काम करतोस ना? थू थू टीव्हीवर. अरे असं काय करतोस? मी तुझे खूप सिनेमे बघितलेत. सेम हाईट, सेम टू सेम बॉडी, सेम टू सेम मास्क. आणि आता तू जसा खिडकीतून आलास ना, तसाच मास्क मॅन पण खिडकीतून येतो. हा कोणतरी सुपर हिरो दिसतोय मला. मास्क मीच तो मास्कमॅन. मास्कमॅन मास्कमॅन. मी तुला भेटायला आलोय. येस भेटलो तुम्ही. आता मी जातो. मास्कमॅन, तू मला सोडून गेलास ना, तर मी मम्मा आणि डॅडीला उठवी ना.
घरात मम्मी डॅडी आहेत? हो, मम्मा आहे, डॅडा आहे, ताई आहे, चिंकी आहे, पिंकी आहे, दादा आहे आणि तात्या, अण्णा आणि आजी आजोबा पण आहेत. एवढे सगळे आहेत? हो. अगं घर आहे की जिल्हा आहे? उठवते कशाला बाळा? उठव नकोस. हे बघ, उठले तर झोप डिस्टर्ब होईल ना. आणि तू कशाला जागे आहेस बाळा? तू पण झोपायचं ना. मला नाही झोप येत. अहो तू झोपून जा. हा, शांत झोप. आता मी तुला भेटायला आलो होतो, भेटलो. आता मी दुसऱ्याने भेटायला जातो. बाय बाय. मास्कमॅन असाच कसा चाललाय? तो तर घरातला डायमंड आणि गोल्ड घेऊन जातो आणि गरीब लोकांना देतो. जाऊ दे. छी बाबा. इकडे इकडे इकडे. तुमच्या घरात डायमंड आणि गोल्ड आहे? हो, आणि खूप सारे पैसे पण आहेत. काय बोलतेस? दादाचं लग्न आहे ना, मग डॅडानी खूप पैसे आणून ठेवलेत. अच्छा, तू ते आता घेऊन जाणार आणि गरीब लोकांना देणार ना? मग तू मला देतेस ते सगळं गोल्ड आणि डायमंड? सगळ्यांना वाटून टाकेन मी. हो, पण तू पूर्ण का नाही आलास? असं अर्धवट का आलास? अर्धवट म्हणजे माझी एवढीच हाईट आहे. तसं नाही. तुझे कपडे कुठे आहेत? हे काय कपडेच आहेत? मी उघडा आलो की काय? अरे मॉस्कमॅनचे कपडे कुठे आहेत? म्हणजे तू विसरलायस का? म्हणजे मी तुला सांग, माझ्याकडे सगळे कपडे आहेत. थांब. ऐक ना, ते कपडे राहू दे ना. मला तू गोल्ड आणि डायमंड दे ना. हे बघ, हे काय करतेस? हे मारू दे, नको ना. अरे थांब तू. अगं मम्मी डॅडी येतील ना. माझं ऐक ना बाळा, माझं ऐकशील? त्यांना पण आवडतो. गोल गोल फिरायचं. ऐक ना. ऐक ना. तुला काहीच येत नाहीये मास्कमॅन. येते पण सध्या मी जरा भांबावलोय, बाकी काही नाही. मला आता कळलं की तू का असं करतोय. तुझे पॉवर वाले शूज नाही आहेत ना. शूज? मी तुला पॉवर वाले शूज घेऊन देणार. ऐक ना, शूज नको ना मला. ते गोल्ड. तुला डायमंड पाहिजे की नाही? पाहिजे. हे शूज आहेत का? ह्याला तुमचे शूज पॉवर वाले शूज. ह्याला आमच्यात हुशा म्हणतात. नाही, पॉवर वाले शूज. ऐक ना, हे शूज द्याव दे ना. उभा राहा. उभा हो. हे धर. हे काय? धर. अगं हे पॅड झाले. हे शूज कुठे आहेत? ऐक रे बाळा, हे ऐक रे. राहू दे. हे कशाला लपडी करतेस? पटकन ऐक ना तू. मला डायमंड आणि गोल्ड दे ना. अगं बांधायला पण वेळ कशाला टाइमपास करतेस? अगे बरोबर, मी बांधतोस. पटापट मी बांधतो. विषय संपवून टाक. पटकन काय ते कर आणि मला ते गोल्ड डायमंड देऊन टाक. कळलं का बाळा? हा, हे पकड. ह्याच्यातच वेळ चालला आहे की नाही? अरे तू थांब ना. तुला पॉवर कशी येणार? अगं पावर काय? माझी पावर जात चालली हे सगळं बघून. अगं कोणते आलतो बांधले होतील ना. माझा एक ना बाळा बांधतोय. हे बरं आहे, तुमच्याकडे मीच बांधतोय सगळं. तू मास्कमॅन आहे ना, तू काय पण करू शकतो ना. ऐक ना बाळा, हे सगळी फालतुगिरी नंतर करूया ना. मला ते डायमंड. हे बघ. अगं काय मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाही उतरलोय का? अरे तू थांब ना. ऐक ना, हे काय केलंस तू माझं? ऐक ना, आता पूर्ण. अरे हालू नकोस ना मास्कमॅन. हालू नको म्हणजे? आता कम्प्लीट मास्कमॅन झाला. येस, द सुपर हिरो. काय जोकर वाटतोय का सगळा? आयचा होता मास्कमॅनच्या उगं चालू इकडे मी. ऐक ना बाळा, तू मला प्लीज मला गोल्ड आणि डायमंड दे ना. मी पटकन मी जाईन, लोकांना मदत करेन. अरे थांब ना. तू आता पूर्ण मास्कमॅन झालास ना, तर तू आता पुन्हा खिडकीतून ये आणि तुझा डायलॉग बोल. असं जाऊन कशाला फालतुगिरी करायची? त्यापेक्षा दे ना पटकन. तुम्हाला दे ना. अरे तुला डायलॉग बोलल्याशिवाय पॉवर नाही येणार. मग तुझे स्कॅनर नाही सुरू होणार, पॉवर बूस्टर नाही मिळणार, तुला सर्चिंग मोड पण ऑन नाही होणार. डायलॉग बोल. आता हे सगळं बोलल्यावर मला तू डायमंड देशील ना? माझ्या पॉवर येईल ना? पॉवर. हा ओरडू नकोस, थांब ना जरा. काय डायलॉग आहे त्याचा? डायलॉग बोल ना लवकर मास्कमॅन. मी आलोय. तुमच्या टेन्शनवरची मात्रा. मास्कमॅनची हास्य जत्रा. असं नाहीये तुझा डायलॉग. तुझा डायलॉग आहे, आय एम द पॉवर, आय एम द इंटेलिजन्स, आय एम द सुपरमॅन, आय एम द मास्कमॅन. एवढं सगळं बोलायचंय? पण आता डायलॉग बदलला माझ्या फिल्म मधला आजकाल. असंच आहे. आता मी आलोय. तुमच्या टेन्शनवरची मात्रा. मास्कमॅनची हास्य जत्रा. हा डायलॉग आहे सध्या. तू प्लीज मला डायमंड गोल्ड दे ना बाळा. मी निघून जातो ना लवकर. अरे पण तुला डायमंड हवा असेल ना, तर तू आधी बेड खाली शोध. बेड खाली आहे? बाळोट आधी सांगायचं ना. शपथ बेड खाली आहे. मला कळलं असतं तर पटकन शोधलं असतं मी. बेड खाली. काय करतेस भावानी? काय करतेस तू? मी तुला चावला. अगं कुत्री आहेस का तू? चावायला भिडेस का तू? नाही, मी डिब्रेला. डिब्रेला? कोण डिब्रेला? डोक्याचा डिब्रेला झाला माझा. डिब्रेला म्हणजे तुझी मनी माऊ. मनी माऊ? तू जेव्हा असं मिशन करायला जातोस ना, तेव्हा मनी माऊ तुला चावते.
त्या मनी मावने रवका काढला एक कानफड फुलं पाहिजे तुझं. ओरडू नको तुझी मम्मी डॅडी येते आणि सगळं मिशन फेल होईल ऐक ना बाळा. असं काय करतेस तू? कधी सोडत नाही तू का ओरडला मला. अरे मी चोरी करायला माझी चाल खराब करून टाकलीस तू. ऐक ऐक ना बाळा ऐक ना. मला उचलून घे. काय काय उचलून घे. तुला उचलून घे. देव मला उचलेल ना मला घेतलं लगेच. मास्कमॅन टिपरेला उचलतो. उचलून घे. मला नाही जमणार. कळत बसलं पाडलं नाही का नियतीने पाडलंय मला. असं काय करतेस तू? तू गोडा गोडा बन. गोडा गोडा बन. गोडा गोडा बन. नको नको मार. काय करतेस? अगं लागतंय ना मला. चावतं काय? अरे येडे काय पोरगे? अगं चावतेस काय तू? तुम्हाला टाइम कुठे चावतेस काय? डोकं फिरलं का तुझं? ओरडत नाही का बाळा? ते मिशन कम्प्लीट करायचं तर मला डायमंड गोल्ड पाहिजे की नाही? लवकर दे ना बाळा. मिशन कम्प्लीट करायला तू एकटा कसा जाणार? तुझ्या बरोबर स्लॅवटिया नको का? कोण स्लॅवटिया? अरे तू जिच्या बरोबर रोज फिरतोस. अच्छा माझा आयटम का? तुझी कुत्री. कुत्रीचं नाव स्लॅवटिया? बा एक काम कर ना आता तू स्लॅवटिया म्हणून माझ्याबरोबर चल. आपण तो डायमंड शोधू. मी पटकन जातो मग. मी स्लॅवटिया बनणार. पण तू आधी डोळे मिटून डायलॉग बोल. मग परत डोळे मिटून डायलॉग बोलायचा. मग ते मला डायमंड आणि गोल्ड मिळेल? हा मिळणार सगळं मिळणार. डोळे मिटून डायलॉग बोल. मी आलोय. अगं मारतेस काय? अक्कल आहे का तुला? तुला लागलं? लागलं म्हणजे काय? अरे पण मास्कमॅनला कधीच लागत नसतं. तू खरा मास्कमॅन आहेस ना? हो नाही मला नाही लागलं. परत डायलॉग बोल. डायलॉग बोल. पण देशील ना मला तू? डोळे मिटून डायलॉग बोल. मी उठून अच्छा डोळे दिसतात माझे? दिसतात का डोळे? ठीक. मी आलोय तुमच्या काय काय लागते काय? अगं लागतंय मला. अगं लागतंय मला. येडेस का तू? मला दे ना बाबा. मग तू एक काम कर. तू ना डेब्रॉलची फाईट कर. मग तुला डायमंड मिळणार. अरे कोण डेब्रॉल? डोकाचा डेब्रॉल झाला माझ्या इकडे. डेब्रॉल ना डेव्हिल असतो इनविजिबल. तो कुठून पण येऊ शकतो. तो तिकडून येऊ शकतो. तो इकडून पण येऊ शकतो. तो मागून पण येऊ शकतो. आणि तो कुठून पण येऊ शकतो. मी नाही डेब्रॉलनी मारलं. डेब्रॉलच्या आईचा गो लागलाय मला पण. मी तुला सांगितलं होतं ना डेब्रॉल कुठून पण येऊ शकतो म्हणून. हे बाळा मला चक्कर यायला लागली आता. तुझी पॉवर संपत चालली. मी तुला एनर्जी ड्रिंक देते. ऐक ना मला डायमंड आहे तेच माझे एनर्जी आहे. प्लीज तुझ्या पाया पडतो. तू एनर्जी ड्रिंक प्यायला असता की तुला पॉवर येणार. मग तू डेब्रॉलची फाईट करून डायमंड मिळव. ऐक ना मी पितो पण मला डायमंड देशील ना? तुझ्या पाया पडतो प्लीज. आता पाहिलो की नाही? आता तुला डायमंड मिळणार. मास्कमॅन मास्कमॅन उठ ना. हॅलो 100 पोलीस काका. आमच्याकडे ना चोर आला होता आणि मी एकटीच होते. पण मला डॅडांनी शिकवलंय की घरात कोणी आलं तर त्याला कसं बेशुद्ध करायचं. चोराला मी त्याला बेशुद्ध केलंय. तुम्ही पटकन या आणि चोराला पकडा. मी तुम्हाला ऍड्रेस पाठवतोय. पोलीस काका लवकर या. वा. मी मास्कमॅन नाही, मी अंशुमॅन वॉज दी बेस्ट. जोरदार टाळ्या. सई तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मस्त होता परफॉर्मन्स. मला कॉन्सेप्ट खूप आवडली. मला एक गोष्ट फार आवडली की तू लहान मुलीचं कॅरेक्टर असून सुद्धा वेगळा आवाज लावून काहीतरी ते कधी कधी खोटं किंवा असं वाटू शकतं पण तसं अजिबात वाटलं नाही. तुझ्या मॅनरिझम्समधून तू ते कन्वे केलंस विच वॉज ब्रिलियंट. आणि शेवटचा ट्विस्ट तर कमाल होता. खूपच आवडला. मजा आली खूप. प्रसाद दा उत्तम टायमिंग होतं दोघांचं. उत्तम पंचेस पण खूप मस्त होते. गोड होते खूप पंचेस. आणि लिहिलं पण फार छान होतं. आपण लेखकाकरता सुद्धा एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे.
मजा आली, खूप मजा आली. या स्किटच्या निमित्ताने एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता लहान मुलंसुद्धा पूर्वीसारखी राहिलेली नाही आहेत. आता तीसुद्धा बदलली आहेत, अलर्ट झाली आहेत. त्यामुळे आज बालदिन आहे आणि बालदिनाच्या निमित्ताने आपण हा एपिसोड किंवा हे स्किट साजरं करतोय. तर सगळ्या बालमित्रांना सुद्धा माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि असेच लहान लहान मुलं जर अलर्ट होतील तर त्याचं पर्यवसान आपला देश अलर्ट होण्यामध्ये होईल असं मला वाटतं. चेतना तेरी जीत की दौड़ अब किसी भी हालात में रुक नहीं सकती. तेरी जीत की दौड़ अब किसी भी हालात में रुक नहीं सकती. और अंशु तुम्हारे आंखों की चमक किसी मास्क से छुप नहीं सकती. वा 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 वा. मंडळी, मला आत्ताच असं कळलंय की हनी बनी आपल्यावर जाम खुश आहेत, स्पेशली आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींवर. आणि त्यामुळे ते आपल्याला सगळ्यांना गिफ्ट देणार आहेत. थँक्यू सो मच हनी बनी. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा, जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राची